नमामि परमशिवम्। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून सुक्षेत्राधिपती आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव पावना परिसरामध्ये अखंड शिवनाम सप्ताह कामजळगा या गावी प्रतिवर्ष या आनंदाचा सोहळा आपण साजरी या ठिकाणी करत आहात। या अंतर्गत आतापर्यंत परमरहस्य ग्रंथ पारायण सोहळा संपन्न झालेले नाहीये, अजून चालू आहे। तर आम्ही मध्यंतरी आलो, वारा वादळ पाऊस महाराज कधी येतात काही सांगता येत लक्षात आलं काय? वाऱ्याचा वाट आपण पाहावा की आमचा वाट वारा बघावे? वाऱ्याचा वाट तुम्ही बघता की तुमचा वाट वारा बघते? कसं आहे? पहिले रास करत होते लोक, मळानं धरून रास करत होते। उधळायचं असेल तर वाराचा वाट तुम्ही बघतो की तुमचा वाट वारा बघत? म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही ज्या वेळी वारा सुटा म्हटले की वारा सुटत नाही, पाऊस पडू दे म्हटलं तर पाऊस पडत नाही। बिदरला भयानक पाऊस पडलं, एवढा अपाट पाऊस पडलं समोरच्या माणूस दिसायला तयार नाही, झाडाचं झाड निघून गेले। तर या ठिकाणी तेवढा काही पाऊस नाही। म्हणजे वारा प्रकृतीमध्ये पृथ्वी अप तेज वायू आकाश, पृथ्वी असंच शांत राहतात म्हणून गॅरंटी नाही। कधी हादरते काही सांगता येत नाही, कधी भूकंप होतो काही सांगता येत नाही। कोण दिवस येईल कैसा नाही देहाचे भरोसा। आणि हे वारा म्हणजे कळालं का? वारा वारा तुमच्या हातात नाही, आहे का हातात? कोणता वारा? बाहेरचा नाही, हे वारा नाकातला वारा तुमच्या हातात आहे। श्वास घेऊ लागले की नाही? माय ऐकू येऊ लागले का सगळ्याला? मला वेळ नाही, कानामध्ये बोलत होते मराठीमध्ये बोला म्हणून, मला मराठी येत नाही, आलं का? जवळजवळ 1000 तासाचं प्रवचन मराठीमध्ये आहे। 1000 तास युट्यूब मध्ये जाऊन ऐका तुम्ही, आलं का लक्षात? शिवानंद आश्रम कमलूर असं मारलं असं येत राहते महाराज, ऐकत राहायचं। म्हणजे तुमच्या जवळ येऊन प्रवचन करायला 15-20 मिनिट मध्ये तुमचा पोट भरणं भयानक अवघड। म्हणून दर दिवस ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी प्रवचन युट्यूब मध्ये सोडत राहतात। म्हणून तुम्हाला सांगत होतो, वारा चालू आहे का? बाहेरचा नाही, तुमचा वारा चालू आहे की नाही? कुठे आहे वारा? नाकात आहे की नाही? घेवलं की नाही वारा? घेवलं नाही, तुमच्या हातात नाही, ते ऑटोमॅटिक चालू आहे, तुम्ही घेवलं। आम्ही काय म्हणतो? वारा घेवलं महाराज। वारा घेणार तुम्ही कोण आहे? तुमच्या हातात ते वारा नाही, कधी वारा रोखते काय सांगता येत? वारा गाळी निन्न आधीन वल्लभय्या, आपल्या आधीन नाही। म्हणून जोपर्यंत वारा सुटते तोपर्यंत उधळून घ्यायचं। बाहेरचं उधळणं वेगळं आणि इथं उधळणं वेगळं। उधळून घेणे म्हणजे काय? उजळणी करून घेणे म्हणजे उधळून घेणे। म्हणून या ठिकाणी काम जळगा नाही, काम जवळ घ्या, कामाला जवळ घ्या। म्हणून कामामध्ये गुंतणारे लोक आहे हे लोक काम जवळ घ्यायचे।
आला का लक्षात? म्हणून हे वैभव आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. अशा प्रकारचा वैभव जोपर्यंत डोळा आहे तोपर्यंत या डोळ्याचा उपयोग करून घ्यावे, जोपर्यंत कान आहे कानाचा उपयोग करून घ्यावा, जोपर्यंत हात आहे हाताचा उपयोग करून घ्यावे. चांगलं आणि वाईट, दोन डोळे, दोन हात, दोन नाकाचं पुडी, दोन पाय, सगळं दोन 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 आहे. कस काय? तोंड मात्र किती? एक. सगळं दोन दे, तोंड बी दोन द्यायला पाहिजे होतं देवाने. कस काय तोंड एक दिले? बघायचं दोन डोळ्यांना, पाहत असताना दोन प्रकारच्या डोळ्याला दिसत राहते, चांगलं आणि वाईट. म्हणून निर्णय करणारा कोण आहे? हे तोंड आहे. म्हणून त्याच्यामध्ये निवडून घ्यायचं. चांगलं निवडत असेल तर तुमचं कल्याण होते, वाईट निवडत असेल तर बर्बाद होऊन जाते. म्हणून दोन हात दिले, चांगलं करा किंवा वाईट करा. दोन हातानं चांगलं बी करता येते, दुसऱ्याचा सत्यानाश बी करता येते. म्हणून देवाने जे दिले दोन हात, ह्याच्यानं चांगलंच काम करायचं. लक्षात आलं का? जोपर्यंत हात आहे तोपर्यंत देवाचं पूजा करायचा, पाठ करायचा, भजन करायचं. लक्षात आलं का? दान करायचं, धर्म करायचं. दान येणं, पाड येणं, तो कंकण येणं. या हातानं दान बी करता येते, हिसकाटून घेता बी येते. कोणाचा अफरातफरी करून काढून घेत असेल तर समजून घ्यायचा नरकाचा द्वार त्याला खुल्ला आहे. कोणाचा भला करण्यासाठी हे हात पुढे होत असेल तर स्वर्गाचा दरवाजा त्याला खुल्ला आहे. म्हणून या ठिकाणी कधी काय होतो काय सांगता येत नाही. जोपर्यंत भरून आहेत ना तोपर्यंत भरून भरून आपण धर्म कार्य करत राहायचं. म्हणून आपल्या या गावातील सर्व भाविक भक्त या कामासाठी अखंड शिवनाम सप्ताह यज्ञ सोहळा लावून या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा त्यांनी करून दिले. आतापर्यंत आता मला कार्यकर्ता पॉम्पलेट दाखले. त्या पॉम्पलेट मध्ये मेन मुद्दा आहे, त्या मुद्द्याबद्दल थोडं कल्पना द्या म्हणे. तर कोणती आहे मुद्दा? त्याच्यामध्ये शिवदीक्षा एक आहे, अजून एक रक्तदान एक आहे. लक्षात आलं का? रक्तदान उद्या आहे, उद्या रक्तदान बी आहे, दीक्षा कार्यक्रम. डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अहमदपूरला एक मोठा कार्यक्रम घेतले होते. असंच वारा वादळ सुटला होता, टेंट उडून गेला होता, भयानक मोठा कार्यक्रम होता. कोण कोण आले त्यावेळेला मला माहित नाही. अहमदपूरला नदीच्या किनारीवर मोठा टेंट घालून कार्यक्रम घेतले होते एक 10-15 वर्षापूर्वी. कोण आले होते? अहमदपूरला आले होते ना. हा, टेंट वगैरे उडावलं होतं, भयानक पाऊस पडला होता, अनेक महाराज लोक आले होते. त्यावेळेला रक्तदान शिबिर बी होतं. एक माणूस बेमार पडला होता. घडलेली घटना बोलतो तुम्हाला. अखंड शिवनाम सप्ताहामध्ये रक्तदान चालू होतं आणि ते रक्ताचा साठवण करून अखंड शिवनाम सप्ताह यज्ञ सोहळा अहमदपूर म्हणून त्या रक्ताचा ग्रुप तयार केला. त्या रक्ताचा ग्रुप एक गडबड करणारा पोराचा बेमार पडल्यामुळं ते रक्त त्याला चढविले. त्या रक्त चढविल्यानंतर ते पोराला पकडून माझ्याकडे घेऊन आले. काय हो काय झाले? हे भयानक गोंधळ, भयानक बदमाश पोरग. आप्पा तू उठल्याबरोबर शिव 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 म्हणलं रे, उठल्याबरोबर भजन करलं रे,
काय झाले ह्याला थोडं बघावं, काय डोकं खराब झाले की काय झाले, वाईट असलं तरी बी मुश्किल आहे, चांगलं झालं तरी बी मुश्किल. मला छान झालं की हो शिवहार 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 म्हणा की शिवहार शिवहार असं म्हटलं तर की बरं की वाईट बरं की. मग ते पूर्ण शिवहार म्हणते कसं काय तुम्ही असं म्हणता, नाही हो एकदम डोकं दिलेल्यासारखंच करणार. कधी न देवाला विमुख होणारा माणूस, देवाचा कधीही तोंडात नाव न घेणारा माणूस आता यांच्या मुखातून शिवहार ज्यावेळेला निघतं असं म्हटलं तर याचा डोका खराब झाला असेल आम्हाला गरहीत आहे. म्हणून म्हणतो त्याला बेमार वगैरे पडले का म्हणलं, हो भयानक बेमार पडला होता. बरं बेमार पडला, रक्त वगैरे चढी गेले काय याला, हो रक्त चढी गेलो. कुठल्या रक्त चढलेल्या, अहमदपूरच्या ग्रुप मधून रक्ताचा दान करणाऱ्या शिवभक्तांचं रक्त आम्ही चढविलं. तेव्हापासूनच ह्याचा रक्तामध्ये शिवहार शिवहार. बघा रक्तामध्ये किती ताकद आहे. म्हणून शिवभक्ताचा रक्त सहज नाही. म्हणून उद्या रक्तदान शिबिरामध्ये जे तंदुरुस्त लोक आहे त्यांनी रक्तदान करायला पाहिजे. जसं जसं रक्तदान करतो, रक्तदान म्हणजे जीवदान आहे. लक्षात आलं का, एकाचा जीव वाचवणे म्हणजे रक्तदान करणे आहे. बिमार असलेला माणूस देऊ नका, उलट बिमार पडतो, अजून दुसरं रक्त तुम्हाला चढावं लागतं. म्हणून या मंगलमय प्रसंगी अजून एक दुसऱ्या गोष्ट आहे. रक्ताबद्दल विस्तार करून बोलायचं माझ्याकडे, मी कधीही पुराण पोथी जास्त मी सांगत नाही, घडलेले घटनाच जास्त बोलत. असं त्याचे विरुद्ध माणसाला घेऊन आले होते, ते पोरग रक्त चढविल्यापासून चिडचिड 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 करू लागता. मी म्हटलं रक्त चढविले का, हो रक्त चढविलं. कोणाचं रक्त चढविले काही पत्ता नाही, तेव्हापासून याचं डोकं बिघडले. काही लोकांचे रक्त चढविल्यामुळे डोकं बिघडून जाते, काही लोकांच्या रक्त चढविल्यामुळे डोकं सुधरून जाते. म्हणून शिवभक्तांचं रक्त मिळणं म्हणजे त्या माणसाचं भाग्य पाहिजे. म्हणून या रोम रोमामध्ये रक्तामध्ये शिवहार भरायला पाहिजे. लक्षात आलं का. म्हणून हशने शयने गमने भोजने प्रेमे शूळ पाणी स्मरवावं. म्हणून हे शिवभक्त आता परवा झालेले परंपरा नाही, काही परंपरा परवा सुरू झालेले आहेत आणि नवीन परंपरा निघाली की माणूस तिकडच पळत राहतो, मूळ परंपरा सोडून जातो. लक्षात आलं का. आपल्याला मूळ परंपरा अनादी काळापासून आलेली परंपरा आहे. आज मी येताना ऐकत होतो, तुम्ही वाचले की नाही, की किती लक्षपूर्वक तुम्ही ऐकले की मला माहित नाही. परमर्श ग्रंथ आता कोणी म्हणतात बसवेश्वरापासून उत्पन्न झालेले आहे. अशा माणसाला मूर्ख म्हणावं म्हणून कोण म्हटलं, मनमत स्वामी म्हटलं, अनादी काळापासून आलेले परंपरा आहे, जैसा शिव तैसा शिवाचा. म्हणून आदि अनादि इल्लदंदुंदू प्रप्रथम या भूलोकावरती कोण उत्पन्न झाले म्हटलं तर शिवभक्ताचा उत्पत्ती पहिला सुरुवात झालेले, दुसरं कोणाचंही उत्पत्ती झालेलं. शिवभक्तापासूनच सुरुवात, नंतर फाटा फुटत गेले. मूळ मात्र शिवभक्तांचा आहे. म्हणून वीरभद्र तुमचा कुलदेवता आहे, संगमेश्वर तुमचा कुलदेवता आहे, राचण्णा तुमचा कुलदेवता आहे, सिद्धेश्वर तुमचा कुलदेवता आहे, शिंगणापूर तुमचा कुलदेवता आहे. हे असण्याचं काय कारण आहे, हे तुमच्या आजोबा आहे. लक्षात आलं का. कुल का देव म्हणजे तुमच्या कुळामध्ये तुमच्या बाबाचा बाबा, बाबाचे बाबा, बाबाचे बाबा, बाबाच्या आजोबा, आजोबाचे आजोबा, आजोबाचे आजोबा, असं हुडकत गेले की कोण मिळणार आहे, वीरभद्र मिळणार आहे. आणि वीरभद्रापासून तुमचे उत्पन्न झालेले कुळ आहे. म्हणून आमचा कुळ पुरातन कुळ आहे. म्हणून तुमचा समान दुसरा कोणी नाही. म्हणून तुमचा संबंध कोणाची आहे, लिंगाचा संबंध तुमचा आहे.
अंगेच लिंग संबंधम लिंगेच प्राण संयुक्तम. म्हणून वीरशैव लिंगायताचा पोटी जन्माला येऊन, माय ऐकू आले का? वीरशैव लिंगायताचा पोटी जन्माला येऊन लिंग दीक्षा घेत नसेल, लिंग बांधून घेत नसेल, पूजा करत नसेल, पुढचा जन्म नाही. श्वान योनी शतम गतम. ती श्वान योनी, श्वान म्हणजे कुत्र, तुमच्या भाषेमध्ये कुत्रा कुत्री काय म्हणतात त्याला? कुत्रा. श्वान म्हणजे कुत्रा. किती? 100 जन्म कुत्र्याचा जन्माला लिंगायताला जावावा लागते, आता दीक्षा घेत नसेल तर. म्हणून तुम्हाला दीक्षा घेणं जरुरी आहे. तर नंतर 100 वेळ कुत्र्याचा जन्माला येऊन नंतर कोणता जन्म मिळते? खाटकाचा जन्माला येतात. चांडालो गृहमाचरे, मी सांगत नाही, परमर्श सांगतात. चांडालो गृहमाचरे, गृहमाचरित म्हणजे चांडालांच्या घरामध्ये जन्म घ्यावा लागतं. या वेळेला लिंगाला तुम्ही विसरलात तर. म्हणून उद्या डॉक्टर वीरपादचे शिवाचार्य गुरुमावली मुखेडकर यांनी या ठिकाणी येऊ लागलेले आहेत, दीक्षा देणारे आहेत. त्याकरता कोणी कोणी दीक्षा घेत नसेल तर सगळ्यांनी लिंग दीक्षा करून घ्या आणि तुमच्या गुरु महाराज कोण आहे त्यांच्याकडं उपदेश घ्या आणि उद्या येणारे महाराजांकडून दीक्षा करून घ्या. तर वेळाचा अभावी तुम्हाला या ठिकाणी मी जास्त न सांगता आता बघा किती निष्ठा असते. ज्यावेळे आपल्याप्रती निष्ठा असलेले व्यक्ती निरंतर गुरुमाऊलीचा ध्यास मध्ये असतात. सोनीची काय नव्हतं? ज्योती. ज्योती जगावर बेळगे म्हटल्याप्रमाणे हे ज्योती एवढं असताना मी ओळखतो त्याला रुईमध्ये. तर लग्न झाल्यापासून बरेच दिवस तसंच राहून गेले होते. नंतर गुरुमाऊलीचा आशीर्वादाने सद्गुरूच्या कृपेने काय नाव त्याचं? चैतन्यम शाश्वतम शांतम योमादीतम निरंजनम. चैतन्य जन्म घेतली, आता चैतन्य म्हणू लागला. आता आम्हाला भाऊ कधी येणार? बघा, मी म्हटलं तू शाळेमध्ये पास झाल्यावर भाऊ येणार आहे. शाळेला जायला गेलं तर भाऊ येणार. म्हणून त्याला मी सांगून त्यांनी शाळेला जावावं, नंबर 1 पास व्हावं. त्यावेळे भाऊ त्यांच्या पोटी, आईच्या पोटी भाऊ यावे. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य यायचं कोणाकोणाला. आता बघा मी येत असलेले मंग्याच्या सोनूला माहित आहे. इथं अप्पा कधी ओरलो अत्यंत वाट पाहत. तर त्या प्रकारे वाट पाहणारे अनेक भाविक भक्त, श्रद्धा निष्ठा बाळगणारे लोक आहेत. म्हणून कामजलगाव या ठिकाणी सुद्धा फार सुंदर श्रद्धा भक्ती असणारी भक्त मंडळी आहे. अजून एक 100 श्लोक शिल्लक राहिलेले आहे. तर आज प्राण प्रतिष्ठापना शंकरनगर मध्ये असल्यामुळं मला घाईघाई असल्या कारणानं या ठिकाणी मी मध्यंतरी माईक काढून घेतलो. मी म्हटलं तुम्हाला वारा सुटल्या तेव्हा उधळून घ्यायचं असते, मी उधळून टाकलो. आता शांत चित्ताने बसून घ्या, कोणी उठायचं नाही, दर्शन मला घ्यायचं नाही. आता तुम्हाला दक्षिणा द्यायचं असेल तर उद्या मुखेडचे महाराज येऊन आले, त्यांच्या कमंडलूमध्ये भरून टाका. कुठं दिलं तरी बी आम्हालाच येते. ते महाराज वेगळे नाही, आम्ही वेगळे नाही. त्याकरता या ठिकाणी तुम्हा सर्वांचं हितचिंतन करून तिथूनच कोणाला बघून समाधान वाटत, कोणाला पकडल्याशिवाय समाधान वाटत नाही, कोणाला ऐकून समाधान वाटते, कोणाला ध्यान करून समाधान वाटते. त्याकरता आता एक गोष्ट करायचं, बघून समाधान मानायचं. दुसरी गोष्ट ऐकून समाधान मानून घ्यायचं. तिसरी गोष्ट ध्यान करून समाधान मानायचं. आता पकडायचं नाही, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आता कोणी उठायचं नाही, कारण पारायण संपल्याशिवाय कोणी उठू नका. आता पारायण सुरू होणार आहे. पारायणच्या नंतर आणि काही माता मंडळी या ठिकाणी